काल रात्री आपण अर्धा दुधी भोपळाचं ना भाजी बनवलेली ना, तर अर्धा दुधी भोपळा तर बाकी राहिला. आपण त्याची मग आज वडी बनवूया. आवडेल ना तुला? हो. चल आपण मग याची वडी मस्त छान अशी वडी बनवूया चटपटीत. तर आजी मी पण तुला हेल्प करू? हो, आपण दोघे मिळून बनवूया. हां. हॅलो गाईज, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. तर आजची रेसिपी आहे दुधी भोपळ्याची वडी. तर चला आपण ही दुधी भोपळ्याची वडी कशी केली तर ती पाहूया. चला. तर आता मी तुम्हाला दुधी भोपळ्याच्या वडीचे साहित्य दाखवणार आहे. तर हे बघा इकडे सगळे साहित्य आहे. इकडे दुधी भोपळा किसलेला आहे, इकडे कोथिंबीर आहे, आणि इकडे कढीपत्ता आहे, इकडे कोथिंबीरचे काठी आहेत, आणि इकडे मिरची आणि लसूण फ्राय केलेलं आहे, इकडे लाल तिखट मसाला आहे, इकडे हळद आहे, तर इकडे आहे ओवा, चवीप्रमाणे मीठ, साखर, तीळ, तर इकडे आहे हिंग, तीळ. आता अर्धी वाटी भिजवलेले तांदूळ आहेत, 1 वाटी भिजवलेली चणा डाळ आहे, तर इकडे चणा डाळीचं पीठ आहे. तर आता आपण इकडे कोथिंबीरच्या काड्या, मिरची, लसूण, भिजलेलं तांदूळ आणि भिजलेली डाळ, चणा डाळ, आता आपण ते सगळे एकत्र मिक्सरमध्ये वाटणार आहोत. आता पुढे आपण कसं बनवणार आहे ते माझी आजी दाखवणार आहे. अनन्याने मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकलेत. टाकायचे. आता याच्यामध्ये लसूण, मिरच्या आणि कोथिंबीरची देठं हे पण टाकून घ्यायचे. आणि आता याचं जाडसर वाटण करून घ्यायचे. तर चला आता आपण याला झाकण लावूया आणि मिक्सरमध्ये सगळं वाटून घेऊया. तर आता आपलं वाटण तयार आहे. तर आता आपण हे मिक्स करणार. आता हे तीळ टाक फक्त तसं. सगळं मिक्स करून घेतले, तीळ टाकून घेतले. आता हे वाटण त्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे यामध्ये. आपण सगळं मिक्स करून घेतले. आता यामध्ये आपण आवश्यकतेनुसार चण्याच्या डाळीचं पीठ टाकणार आहोत. जेवढं बाइंडिंगसाठी लागेल तेवढंच पीठ टाकायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. थोडंसं पीठ आता मी टाकून हे मिक्स करून घेणार आहे. मुलं जर आपली दुधी भोपळ्याची भाजी खात नसतील तर अशा प्रकारे दुधी भोपळ्याची वडी करून द्यावी. छान लागते वडी, चटपटीत एकदम. आणि दुधी भोपळाही खाल्ला जातो, त्यामुळे दुधी भोपळा आरोग्यासाठी खूप चांगला असतो. आता वडीचं मिश्रण आपलं तयार झाले. इथं मी प्लेटला तेल लावून घेतले. आता त्याच्यावर आपण हे मिश्रण टाकून थापून घेणार आहोत. असं व्यवस्थित हाताने असं पसरवून घेणार आहोत आपण एकसारखं. आणि आता कुकरमध्ये ठेवून 15 ते 20 मिनटासाठी आपण याला वाफ देणार आहोत. शिट्टी लावून 3 शिट्ट्या घेतल्या तरी चालतात, किंवा शिट्टी न लावता 10-15 मिनटं वाफ द्यायची. छान वडी तयार होते. ते बघा, आता हे मिश्रण मी सगळं व्यवस्थित लावून घेतले या प्लेटमध्ये. तयार झालं हे. तर आता हे 15 मिनटं आपण टोपामध्ये पाणी ठेवून वरती ही थाळी ठेवून वाफवून घेणार आहोत 15 मिनटासाठी. हे बघा, आपण दुधी भोपळ्याची वडी आता उकडायला ठेवली. तर ताट ते मोठं होतं, ते याच्यात बसत नव्हतं, त्याच्यामुळे छोट्या ताटामध्ये टाकले ते आणि आता उकडायला ठेवले. कढईत खाली पाणी ठेवले, स्टँड ठेवले खाली, आणि त्याच्यावर ही ताट ठेवून आता आपण 15 ते 20 मिनटासाठी हे वाफवून घेणार आहोत. तर आता आपली दुधी भोपळ्याची वडी वाफून तयार आहे. तर आता ही वडी आपण थंड करून घेणार आहोत आणि छानसे काप करून घेणार आहोत. आता वडी आपली थंड झाली. आपण तिचे असे काप करून घेणार आहोत.
आणि नंतर आपण डीप फ्राय करून घेणार आहोत आणि एअर फ्रायरमध्ये पण करणार आहोत. तुम्हाला तळून आवडत असेल तळून करा किंवा शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तर या प्रकारे तुम्ही दुधी भोपळ्याची वडी करून बघा. मुलं जर दुधी भोपळा खात नसतील तर अशा प्रकारे वडी करून त्यांना दिली ना, आवडीने खातात. हे बघा, छान वडी आपली झाली, काप पण मस्त झाले. आता आपण ती डीप फ्राय करणार आहोत. ही बघा, मस्त वडी झाली आहे. आता आपण ती तळून घेणार आहोत. तेल गरम झाले तर आपण वड्या त्याच्यात टाकून घेणार आहे. आता या वड्या आपण डीप फ्राय करून घेणार आहोत. हे बघा, आपल्या वड्या छान आता गुलाबी रंगावर तळून झाल्यात. आता आपण ह्या काढून घेणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या वड्या अशाच प्रकारे आपण फ्राय करून घेणार आहोत. राहिलेल्या वड्या आपण तळून घेणार आहे. झाल्यात, तेलात सुटत नाहीत, काही नाही, छान एकदम वड्या झाल्यात. अशा प्रकारे तुम्ही करून बघा वड्या. तर गाईज रेडी आहे आपली दुधी भोपळ्याची वडी. तर याच्यामध्ये आता आपण मस्त चाट मसाला टाकणार आहोत. तुम्हाला टेस्ट करून दाखवते वडी कशी झाली आहे. आजी, दुधी भोपळ्याची वडी खूप छान झाली आहे. तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब पण करा. थँक्यू.